नमस्कार. आजचा हा दिवस म्हणजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला अत्यंत मोलाचा असा क्षण आहे. आपला सचिन निवृत्त होतोय आणि आता माझ्या सोबत आहेत आपल्या दीदी. दीदी, सचिनची एक आई स्टेडियममध्ये होती आणि एक आई इथे प्रभुकुंजमध्ये टेलिव्हिजनवर मॅच बघत होती. सचिनचं तुमचं नातं काय मला माहिती आहे, तुम्हाला तो आईप्रमाणे मानतो. तुमची मानसिक स्थिती काय होती गेले 4 दिवस? कारण तुमचा एक मुलगा निवृत्त होणार होता, तो आता दिसणार नाहीये त्या मैदानावर, तो खेळणार नाहीये, ज्याचा खेळ आपण 24 वर्ष पाहिलाय. मला फार वाईट, खरोखर खूप. मी काल तर अतिशय अपसेट होते. मला म्हणजे बघायला बसले होते मी, पण माझं मन लागत नव्हतं, इतका मला त्रास होत होता. तर का रिटायर होतो हेच मला कळेना. तुम्हाला वाटत नव्हतं सचिनने रिटायर व्हावं म्हणून? नाही, आणि खेळ बघितल्यावर तर वाटलं की त्याने आणि 1 वर्ष तरी खेळावं, रिटायर होऊ नये. इतकं चांगलं खेळत होतं. अगदी फिट दिसत होता काल. हो हो, स्ट्रोक्स नीट खेळत होता, फार छान खेळत होता आणि असा कॉन्फिडन्स चेहऱ्यावर होता. तर मला सारखं वाटत होतं की का डिसिजन घेतला असेल, मला कळलं नाही. तुम्हाला अजून वाटतं अजून फोन उचलावा आणि सचिनला सांगावं, अरे बाबा अजून एक इनिंग तर बाकी आहे, पण अजून खूप बाकी आहे, अजून रिटायर होऊ नको म्हणून असं सांगावं असं वाटतं सचिन? सांगावं असं वाटतं असं की नको, तू हे मागे घे, तुझा हा जो काही निर्णय घेतला होता. पण दीदी, तुम्ही गेले म्हणजे काल सकाळी मॅच सुरू झाली, आमचे सगळ्यांचे डोळे त्या मॅचवर होते, सगळ्या देशाचे होते, सगळ्या जगाचे होते, अनेक लोक मॅच बघायला गेले. तुम्ही टीव्ही समोर बसून होतात, काय करत होतात तुम्ही टीव्ही समोर? माझ्याकडे आयपॅड आहे, त्याच्यावर काही सचिनचे फोटो पण घेतले. तुमच्या आयपॅडवर तुम्ही सचिनचे फोटो घेत होता? हो, म्हणजे ही त्याची शेवटची मॅच होती आणि मी ते फोटो घेऊन ठेवले. आता ते कायम राहतील माझ्याकडे. दीदी, मला इथे तुम्हाला विचारायचं, तुमचं नातं काय आहे सचिनशी? म्हणजे आईसारखे आहात वगैरे आम्ही वाचलेलं आहे, पण नेमकं नातं काय आहे? म्हणजे हा जो बंध आहे, हा बंध अनोखा आहे, तुम्ही प्रत्येक क्षण त्याचा जपण्याचा प्रयत्न करता, हे नातं काय आहे? काय म्हणायचं या नात्याला मला कळत नाही. किंवा त्याला दुखापत झाली, मध्ये 2-4 वेळा त्याला इंजरी झाली होती आणि बाहेर पण गेले होते ते हे करायला, ऑपरेशन वगैरे. तर त्यावेळेला सुद्धा असं वाटायचं की काय झालं असेल, ठीक झालं असेल की नाही. कधी पायाला लागलं खेळत असताना तर काय झालं असेल, म्हणजे आपल्या जवळच्या माणसाला काही झालं म्हणजे आपल्याला कसं वाटतं, तसं मला वाटतं. मला दीदी अगदी पूर्वी जायचंय, हा जो तुमचा मुलगा आहे, जो आता निवृत्त होणार आहे, 24 वर्षांनंतर जगासाठी एक असा महान खेळाडू झालाय, पहिल्यांदा कधी बघितलं तुम्ही त्याला? पहिल्यांदा मी बघितलं त्यांना राज ठाकरेच्या घरी. म्हणजे मी क्रिकेट मॅच मध्ये बघितलं होतं, ते काही त्याला हे नाही, पण समोरून भेटले मी त्यांना राज ठाकरेंच्या घरी. राज ठाकरेंनी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांचा वाढदिवस येतो, तो 24 एप्रिलला येतो आणि माझ्या वडिलांची पुण्यतिथी येते ती 24 एप्रिलला. तर तो दिवस असा आहे की मी त्यांना भेटूच शकत नाही, कारण आमचा कार्यक्रम असतो. तर मला राज ठाकरे म्हणाले की आपण त्याच्या आधी आपण भेटू. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग राज ठाकरेंनी त्यांना घरी बोलवलं आणि ते आणि त्यांच्या पत्नी दोघंही आले होते आणि आम्ही खूप वेळ बोलत बसलो होतो. मला त्यावेळेला काही TV वाल्यांनी प्रश्न विचारले सचिनच्या बद्दल वगैरे, खेळाबद्दल. पण त्यांना ज्या वेळेला विचारलं की तुम्हाला लताबाईंबद्दल काय वाटतं, तेव्हा ते म्हणाले की आईबद्दल काय वाटतं मुलाला, ही आई आहे आणि मला काही सांगता येत नाही. असं सांगितलं ते मला म्हणजे अक्षरशः भरून आलं. म्हटलं या माणसाला माझ्याबद्दल असं वाटतं. आणि तेव्हापासून अशी म्हणजे पूर्वी त्यांच्या खेळाबद्दल प्रेम होतं, नंतर मग त्या व्यक्तीबद्दल मला एक असं हे झालं की खरोखर हे आपलं आहे कोणीतरी. हा आपला माणूस आहे, हा मराठी मुलगा आहे आणि हा आपला मुलगा सुद्धा आहे. मला सांगा, राज ठाकरेंच्या घरी तुम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलात, पण त्याआधी सुद्धा तुम्ही त्याची मॅच बघितली होती आणि शारजाची मॅच त्यांनी गाजवली होती. त्यावेळेला तुमचं त्याचं बोलणं झालं होतं मला वाटतं फोनवर. काय नेमकं घडलं होतं?
काय घडलं त्या दिवशी तिथं वाळूचं तुफान आलं. तुम्ही स्वतः शारजाला होतात? शारजाला नाही, मी मुंबईत होते. तुम्ही मुंबईत होता? आणि मी टीव्हीवर बघत होते आणि ते वादळ झालेलं पाहिलं आम्ही. आणि सगळे क्रिकेटर आत गेले, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात ती वाळू बिळू जायला लागली आणि ते अक्षरशः पळत पळत आत गेले आणि जाऊन बसले. सचिन असा बाहेर वरांड्यातच बसला होता. त्यांनी पॅड नव्हते इकडे, तो तसेच ठेवून हातामध्ये ग्लोव्ज तसेच आणि तसाच बसला होता. तर मला मोठं आश्चर्य वाटलं. म्हटलं हे केव्हा थांबणार काही माहिती नाही आणि हा माणूस पॅड का काढत नाही आपले, का असा का बसला. तर ते वाट बघत होते की हे थांबेल आणि आपण बाहेर जायचं आणि मॅच पुन्हा सुरू होईल, खेळायचंय. तर मी ते बघत असताना थोड्या वेळ मी गप्प बसून राहिले आणि थोडंसं ते कमी झाल्यावर ते सचिन बाहेर आला, पहिल्यांदा आला. मग त्याच्या मागोमाग शेन आला, मग बाकीचे सगळे लोक आले आणि मॅच सुरू झाली. आणि काय खेळला म्हणून सांग, जबरदस्त ती जबरदस्त. म्हणजे असा मी खेळ पाहिला नाही कधी. तर मला ते खेळ संपल्यानंतर मी अनेक फोन केले आणि त्यांचा फोन नंबर मिळवला आणि मी फोन केला. तर सचिन फोनवर आले आणि मला म्हणाले की, मी म्हटलं सचिन तुम्ही फार छान खेळलात, कमाल झाली. म्हणजे मी असा खेळ फार वर्षांनी पाहिला, इतकं सुंदर खेळला. तर मला म्हणाले की थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला एवढं प्रेमाने फोन केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण म्हणजे हे वेगळ्याच प्रकारचं नातं आहे की एका बाजूला तुम्ही तासंतास त्यांच्या मॅचेस अशा सचिनच्या बघत राहता, दुसऱ्या बाजूला त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी अतिशय पराकोटीचा असा आदर आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, वर्ल्ड कपच्या वेळेला मला आठवतंय तुम्ही, उषाताई आणि मीनाताई न जेवता रात्री सचिनची मॅच बघायला बसून होतात असं मी ऐकलंय, खरं आहे का? हो खरं आहे. काय झालं त्या दिवशी? नाही, आम्ही म्हटलं एखाद्या आपण जेवायला लागलो आणि जर नाही जिंकलो तर, आणि आपण जेवलो आणि हरले तर काय? हरले तर मग ते बरोबर नाही. तर आपण जिंकल्यावरच जीवूया म्हणून आम्ही बसून राहिलो. म्हटलं भरल्या पोटी बघायला नको, आपण खाली पोटी बघूया आणि काय होतंय ते आपल्याला बघायचं पाहिजे. त्यांनी जिंकलं तर पाहिजे आणि ती मॅच आपण जिंकलो. पण दीदी तुम्हाला सचिनची खासियत काय वाटते? सचिन मधला सगळ्यात मोठा गुण कोणता आहे? सचिन फार चांगला मुलगा आहे, अतिशय सज्जन ज्याला आपण म्हणतो, फार कमी बोलणारा, जास्त कोणाची भांडण काढणं किंवा खेळत असताना सुद्धा काही वेळेला तिथं ग्राउंडवरती मी पाहिलंय की दुसऱ्या पार्टीचे लोक शिव्या घालताना वगैरे आपल्याला तोंड हल्लेली दिसतात, तेव्हा कळतं की हे काहीतरी गडबड आहे. सचिनच्या बाबतीत तुम्हाला तसं दिसणार नाही. सचिन आऊट नसला तरी सुद्धा अंपायरनी हात वर केला की तर चालायला लागतं, मागे पुढे बघत नाही. म्हणजे एवढा तो रिस्पेक्ट देतो की बा अंपायरनी म्हटलंय आऊट तर आपण आऊट आहोत. तर हा जो मोठेपणा आहे. कारण मला असं वाटतं की कलकत्त्याच्या परवाच्या मॅचला सचिन आऊट नव्हते. हा एक मोठा प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा हा मोठा गुण आहे, सरळपणा हा गुण आहे. आणि आई वडिलांबद्दल प्रेम. कारण त्यांचे वडील गेल्यानंतर मी पाहिलं की पहिली मॅच मी बघत होते त्याच्यानंतरची, तर त्यांचे काहीतरी मला वाटतं 50 झाल्यावरती त्यांनी असं वर बघितलं, आकाशाकडे बघितलं. तर मला असं वाटलं की ते आपल्या वडिलांनाच सांगतायत की मी आहे, मी करतोय काम माझं, असं मला वाटलं. मेरा साया साथ होगा जहां चलेगा, मेरा साया साथ होगा तू जहां. दीदी मला सचिन विषयीचं तुमचं प्रेम आहे, पण तुमचं प्रेम फक्त सचिनवर नाहीये. सचिन हा त्याचा सर्वोच्च बिंदू असेल, तुमचं प्रेम क्रिकेटवरच आहे. मला या निमित्ताने आज विचारायचं आहे की तुम्ही मुंबईत आल्यावर क्रिकेटची पहिली मॅच कधी बघितली? मी 46 साली, मला आता अगदी असं अंधूक आठवतं
ऑस्ट्रेलियन आले होते ती मी मॅच पाहिली होती आणि त्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवरती पाहिली होती आणि ईस्ट स्टँडवर बसून पाहिली होती आणि वि.स. खांडेकरांचे शिष्य होते शेवाळे म्हणून, त्यांच्याबरोबर मी आले होते आणि आम्ही त्या स्टँडवर बसून केळी वगैरे आणून खात बसलो होतो आणि बघत होतो मॅच. तर तेव्हा मी बघितली, मला इतकं फारसं कळत नव्हतं त्याच्यातलं, पण मजा वाटत होती म्हणजे ते खेळत असताना. आणि तिथं त्यावेळेला मी बऱ्याचशा म्हणजे चांगल्या क्रिकेटरना पाहिलं. रिची बेनो मला वाटतं होता आणि नील हार्वे हे लोक सगळे होते. तर ती मॅच मी पाहिली होती आणि मी एकच दिवस गेले होते. टेस्ट मॅच होती पण मी एकच दिवस गेले होते. पण मला तेव्हापासून मग असं मॅच बघायचं असं हे लागला की मग पुढे काय झालं, माझ्या आईला मॅच क्रिकेट आवडायचं. तर ज्या वेळेला ब्रेबॉर्न स्टेडियमवरती मॅचेस व्हायच्या, मोठ्या मोठ्या मॅचेस व्हायच्या आणि जास्त टेस्ट मॅच, हे वन डे वगैरे त्यावेळेला नव्हतंच, तर रेकॉर्डिंग सगळं आमचं बंद असायचं 5 दिवस. अच्छा, तुम्ही रेकॉर्डिंगच करायचं? रेकॉर्डिंग बंद. आणि त्यावेळेला काम खूप होतं पण मी रेकॉर्डिंग करायचे नाही. तुम्ही असं संगीतकारांना सांगायचं की 5 दिवस आता 5 दिवस आता रेकॉर्डिंग नाही. आणि आम्ही अक्षरशः हातात डबे भरून जेवणाचे आणि जाऊन स्टेडियमवरती बसून सगळं मंगेशकर कुटुंब तिथं जाऊन बसायचं आणि आम्ही तिथं सबंध दिवस मॅच बघायची. असं 5 दिवस आम्ही रोज जायचो. पण यामध्ये तुम्ही कोण कोण मोठमोठे खेळाडू बघितले असणार? 1946 पासून, म्हणजे माझ्या जन्माच्या खूप आधीपासूनची ही गोष्ट आहे. कोण कोण खेळाडू बघितलेत आणि यापैकी आतापर्यंतचा तुमचा सचिन सोडा सगळ्यात लाडका खेळाडू कोण आहे? नाही, सचिन सोडला तर मला अतिशय जास्त क्रिकेट आवडलं तो आपला वेस्ट इंडियन गॅरी सोबर्स. सर गॅरी सोबर्स तुम्हाला खूप आवडायचे. पण का आवडायचे दीदी? फार छान खेळायचा, अतिशय सुंदर खेळायचा. बॉलिंग तितकंच चांगलं, फिल्डिंग चांगलं, बॅटिंग तर चांगलं होतंच. आणि एक त्याचा थाट होता, म्हणजे तो बाहेर आला म्हणजे असं वाटायचं की काहीतरी वेगळाच माणूस आला आहे बाहेर. आणि मला एका मॅचमध्ये आठवतं की त्यांनी मला वाटतं लंचच्या वेळेला असं घड्याळ बघितलं आणि विचारलं की आज हे केव्हा आहे, रेस केव्हा सुरू होते? अच्छा, घोड्यांची रेस. तर त्याला कोणीतरी सांगितलं की काय 3 वाजता आहे का 4 वाजता काहीतरी असं सांगितलं. ठीक आहे, त्याच्या आधी आपण जिंकू. आणि जिंकले किंवा त्याच्या आधी जिंकले आणि गॅरी सोबत सोबत गेला, रेस बघायला गेला. म्हणजे हा जो एक कॉन्फिडन्स होता ना, त्याचं मला फार आश्चर्य वाटलं. तो गॅरी सोबर्स हे तुमचे सगळ्यात आवडते खेळाडू. पण मला सांगा, त्या काळात तुम्ही पॉली उमरीकरांचं नाव घेतलं, विनू मंकड असतील, विजय मर्चंट असतील, विजय हजारे असतील, किंवा अगदी मुंबईतला एक बेधडक खेळाडू विजय मांजरेकर असतील, या सगळ्यांना तुम्ही बघितलं असेल. हो, सगळे माझ्याकडे यायचे, तुमच्या घरी यायचे. हो, सगळ्यांची ओळख होती. आणि मांजरेकरांचं नेहमी मला असं लांबून भेटले, म्हणजे लांब दिसले तरी विचारायचे डुएट कधी गाणार माझ्या बरोबर. ते गाणं चांगलं म्हणायचे. ते गाणं फार छान म्हणायचे आणि त्यांना गाण्याची फार आवड. त्यांना अशी इच्छा होती की तुमच्याबरोबर एक डुएट गावा म्हणून. आणि खरोखर म्हणजे मनापासून इच्छा होती. तर ते कुठूनही विचारायचे डुएट गाणार तुम्ही माझ्या बरोबर. माझी सगळ्यांची ओळख होती. विनोबाईंची फार चांगली ओळख होती, ते मला बहीण मानायचे. विनोबाईंना तुम्ही राखी बांधायचे? राखी बांधायचे मी त्यांना. यांचे खूप असे तुमचे जवळचे संबंध होते एवढ्या 46 सालपासून. हो. आणि मला सांगा, एक किस्सा मी ऐकलाय, तो खरा आहे का, की 1983 साली जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला, कपिल देव चांगला खेळला वगैरे सगळे लोक आतापर्यंत म्हणतात, पण एक गुपित अजून जगाला माहित नाही की या भारतीय टीमला लता दिदींनी गाजर हलवा करून घातला होता म्हणून ही टीम जिंकली. हे खरं आहे की खोटं आहे?
गाजर हलवा करून घातला म्हणून जिंकली की नाही मला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी वेंगसरकर असं म्हणाला. वेंगसरकर तुमच्या लंडन मध्ये तुम्ही होता. हो हो हो, बरोबर आहे ना? लंडन मध्ये होते आणि मी जिथे राहत होते त्याला मी जेवायला बोलवलं आणि ते सगळ्या टीमला तुम्ही आदल्या दिवशी जेवायला बोलवलं. आणि ते एक्झॅक्टली आमच्या समोर होतं, म्हणजे लॉर्ड समोर होतं. लॉर्डच्या समोर होतं. तर त्यांना आम्ही जेवण वगैरे घातलं आणि खास मी केला होता हलवा स्वतः. आणि तुम्ही स्वतः हलवा केला होता? स्वतः केला होता आणि मी गाजर हलवा करून सगळ्यांनी तो भरपूर खाल्ला. आणि ती मॅच जिंकल्यानंतर रस्त्यावरनं मला वेंगसरकरांनी हाक मारली की लताताई तुमच्या गाजर हलव्यामुळे आम्ही जिंकलो. तो हा गाजर हलवा म्हणजे तुमचा आशीर्वादच होता भारतीय टीमला आणि तसाच तो सचिनला लाभलेला आहे. मला तुम्हाला विचारायचं की आता सचिन निवृत्त होईल, त्यांनी पुढे काय करावं असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं त्यांनी मुलं तयार करावी, तरुण मुलांना ट्रेनिंग द्यावं. तरुण मुलांना ट्रेनिंग द्यावं आणि त्यांनी काय केलं आहे ते त्यांना शिकवावं असं मला वाटतं. अर्थात शिकणारी मुलं तेवढी चांगली पाहिजेत आणि होतीलही, पण त्यांनी हा जर प्रयत्न केला आणि एक माझ्या डोक्यात असं सहज आलं म्हणजे की मी असं ऐकलंय की सचिन कधी कधी जाऊन गॉल्फ खेळतात. तर त्यांनी जर गॉल्फ पुढे चालू ठेवलं तर कदाचित गॉल्फ म्हणजे सचिन तेंडुलकर तेवढेच मोठे होतील जेवढे. कधी गोल्फ खेळावा असं तुम्हाला वाटतंय पुढे? फार, आणि तो खेळ फार चांगला आहे आणि त्याच्यामध्ये एकदा नाव झालं की खूप नाव होतं आणि सचिन काहीही करू शकते. मला सांगा दीदी की तुम्ही सचिनच्या मॅचेस बघता, दरवेळेला तुम्ही सचिनची मॅच बघता, ती सोडत नाही हे मला माहिती आहे. सचिन तुमचं संगीत ऐकतो. आता यापुढे आयुष्याच्या एका टप्प्यावर तो आलाय. मी असं मानतो की त्याचं दुसरं आयुष्य आता सुरू होणार आहे. एक मोठं आयुष्य संपलेलं आहे, दुसरं आयुष्य सुरू होणार आहे, नव्या आयुष्याची सुरुवात आहे. ह्या टप्प्यावर तुमचं कोणतं गाणं तुम्ही त्याला द्याल ज्या गाण्यातून त्याला पुढची वाटचाल कळेल? त्यांना आवडणारं गाणंच मी सांगते की त्यांना माझं गाणं आवडतं, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. तर मी असं म्हणेन की मी सावलीसारखी तुझ्या मागेच आहे, तू चल पुढे. दीदी थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या पाठी सावलीसारखे आहात त्यांचं आयुष्यात भलंच होणार, त्याशिवाय काय पर्याय नाही. आणि तुमचा हा आशीर्वाद सचिनसाठी नाही, सगळ्यांसाठी, सचिनच्या वयाच्या तरुण पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. मला एकच शेवटी विचारायचं आहे, आमच्यासारखे अनेक आता म्हणतात, जेव्हा गावस्कर निवृत्त झाला तेव्हा आम्ही म्हणत होतो 88 साली की आता क्रिकेटमध्ये काही दम उरलेलं नाही, आता मी बघणार नाही. पण सचिन निर्माण झाला. आज मला असं वाटतंय की आता काय क्रिकेटमध्ये दम आहे, आता सचिन तर नाही आहे, आता कशाला मॅच बघायची? तुम्हाला असं वाटतंय आता मॅच बघण्यात काही अर्थ नाही म्हणून? नाही, मला असं वाटत नाही. मॅच सचिन शिवाय मॅच अर्धवट आहे हे मला कळतं, पण अजूनही मला माझ्या डोळ्यासमोर म्हणजे महेंद्र धोनी आहे, विराट कोहली आहे, शर्मा आहे, असे काही आहेत 4-5 जण जे काहीतरी भारतासाठी करतील असं वाटतं. या सगळ्या तरुण मुलांकडून तुम्हाला आशा आहे? मला अपेक्षा आहेत. सचिनने मोठं काम केलंय, सचिनची एक इनिंग संपली आहे, पण या तरुणांची इनिंग सुरू झाली आहे. दीदी तुम्ही नेहमी आशावादी असता, तेच आज दिसलेलं आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या या सगळ्या यशाचं गमक हेच आहे की तुम्ही कायम आशावादी असता आणि तरुणांच्या पाठीशी उभ्या राहता. धन्यवाद दीदी या सगळ्या मुलाखतीबद्दल, आणि तुमचा आशीर्वाद आमच्या IBN लोकमतच्या आणि सगळ्या प्रेक्षकांच्याही पाठीशी राहू देत. आभारी आहे.